कौशल्य इतके असावे की अवघे जग जिंकण्याची ताकद असावी आणि प्रयत्न इतके की हारेलाही हरवण्याची क्षमता असावी आणि साधेपणा इतका असावा की सगळं मिळवल्यानंतरही कसलाही गर्व नसावा. कारण कसं आहे ना, शून्यातून जग निर्माण तर करता येतं, पण ते आपल्याला जपता आलं पाहिजे. नाहीतर निर्माण केलेल्या जगाचं शून्य व्हायला वेळ लागत नाही. आपला प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होतच नाही, कारण आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असतं. आपले कर्म चांगले असतील तर प्रारब्ध आपला नक्कीच चांगला असणार आहे. नमस्कार, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे रामनवमी, तर तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता पूजेसाठी मी जास्वंदीचे फुलं आणि गलंड्याचे फुलं तोडत होते. तर आपले गलंड्याचे झाडं किती मोठाले झाले तुम्ही बघू शकता. आता ते थोडे कटिंगला आले. थोडी थोडी त्यांची कटिंग केली का ते पुन्हा छान फुटतील आणि 1-2 महिने अजून चालतील बरं का. तर गलंड्याचे झाडं हे 7-8 महिने चांगले राहतात, त्यानंतर ते काढून टाकायचे. तर 5-6 महिन्याचे झाडं झाले नाही हे, त्यानंतर 1-2 फुलं सुकलेले असतील ना बियासाठी आपण ठेवलेले, ते सुकलेले फुलं मातीमध्ये चुरवाळून टाकायचे, म्हणजे 1 महिन्याभरामध्ये ते रोपं लावायसाठी तयार होतात. आणि मग जुने झाडं काढून टाकायचे आणि नवीन रोप त्याच्या जागेवर लावायचं. तर महिन्याभरामध्ये लगेच त्याला फुलं यायला लागतात. म्हणजे कसं आहे, आपल्याला 12 महिने फुलं मिळत राहतात देवासाठी. अरे खोल. अच्छा. हो. चला आता केस बांधते. माझे केस पण सुकलेत, केस धुतले होते. आकाश, चहा ठेवतो थोडासा. थोडा ठेव चहा. मी तोपर्यंत पूजेची तयारी करते. पूजा झाली पाहिजे वेळेमध्ये. चल बाबू. रामनवमी ही दुपारी 12 वाजताच का बरं साजरी केली जाते? हाच वेळ का निवडला गेलाय? याचं उत्तर लपलंय सूर्यदेवाच्या विज्ञानात. प्रभू श्रीराम हे सूर्यवंशी होते आणि वाल्मिकी रामायणानुसार त्यांचा जन्म बरोबर 12 वाजता झाला होता, जेव्हा सूर्य सर्वोच्च बिंदूवर होता. आणि विज्ञानानुसार सूर्य जेव्हा 90 डिग्रीवर डोक्यावर येतो तेव्हा माणसाची सावली सुद्धा गायब होते. आणि हाच तो झिरो शॅडो इफेक्ट. जेव्हा पृथ्वीवर अधर्माचा आणि राक्षसांचा अंधार वाढला होता आणि तोच अंधार घालवण्यासाठी साक्षात ब्रह्मांडाने दुपारचे 12 निवडले, ज्या वेळेमध्ये कोणतीच सावली शिल्लक राहत नाही. अशी अचूक वेळ जी अंधारावर प्रकाशाचा अंतिम विजय ठरवते. अशा गोष्टी माहीत नसतात ना, तर त्या कुठं वाचायला मिळाल्या ना तर मी नक्कीच वाचत असते आणि मला जे माहीत पडले तेही मी तुमच्याशी शेअर करत असते. तर सकाळची देवपूजा झाली होती, पण दुपारची रामनवमीची मला पूजा करायची होती ना, तर त्याच पूजेची मांडणी केली मी. त्यानंतर 12 वाजले होते आणि 12 वाजता मग मी वाचनाला सुरुवात केली. तर रामरक्षा स्तोत्र मी वाचत होते. तर हे रामनवमीची मस्त अशी पूजा झाली. निवांत पूजा झाली की छान वाटतं. पूजा झाली आणि राम दरबारचा फोटो ठेवला होता मी हे पूजेमध्ये, कारण मूर्त्या जरा मी कमीच आणते. मूर्त्यांची पूजा अर्चा सेवा आपल्याकडून व्यवस्थित झाली पाहिजे आणि आपण गृहस्थ लोक सगळे एवढी काही होत नाही आपल्याच्याने टाईम टू टाईम, त्यामुळं मग फोटोज ठेवलाय मी. पूजा झाली, आता बाकीचं काम राहिलेलं मी आता उरकून घेते. तर चला. आता गरमीमुळे दुपारी काय होतंय, जेवणच करावंसं वाटत नाही. सकाळी नाश्ते झाले होते आणि मी स्वयंपाक पण केला होता, पण आकाश काय बोलला, मम्मी मला दुपारचं जेवणच करावंसं वाटत नाही, मला थोडेसे पोहे खावेसे वाटतात, तर थोडेसे देते का करून? तर सागर म्हणला मी पण थोडेसे खाईन मम्मी. तर मी लागले मग पोहे करायला. आणि पोहे बनवण्यासाठी माझ्याजवळ येऊन लाडीगुडी लावत होता मला. मग काय, कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, थोडीशी हळद, हिरवी मिरची आणि 2-3 कांदे कापून दिले मला सागरने, ते पण थोडेसे परतून घेतले आणि पोहे भिजवले ते घातले त्याच्यामध्ये. आता थोडंसं चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी कोथिंबीर घालते आणि पिंचभर मी साखर पण घालत असते बरं का पोह्यामध्ये, किंवा कोणतीही भाजी असली ना त्याच्यामध्ये मी पिंचभर थोडीशी साखर घालत असते, तर भाजीला चव एक वेगळीच येते बरं का. तर पोहे परतून झाले. त्यानंतर गावाकडं आम्ही जत्रेला गेलतो ना, तर 5-6 नारळ फोडले होते. त्यातले ओले नारळ होते फ्रीजमध्ये, त्यातला नारळ मी त्याच्यावरती थोडासा खिसून घातला. तर ओला नारळ थोडासा खिसून घातला ना वरून, खूप छान लागतात पोहे. तर मुलांना पोहे दिले. त्यानंतर मावशी पण आलेल्या होत्या, मावशींचं पण भांडे कपडे झाले, मावशी पण गेल्या. त्यानंतर थोडासा आराम झाला आणि नंतर लागले मी दळण करायला टेरेसवरती. ऊन उतरलं होतं ना संध्याकाळी, त्यामुळं थंड हवा चालू होती आणि टेरेसला आपण डॅम्प प्रूफ कलर मारलेला आहे ना, त्यामुळं ते टेरेस पटकन थंड होतं. तर हे गव्हाचं दळण करत होते मी आणि गव्हामध्ये हे खडे मीठ आहे बरं का. आता तुम्ही म्हणता गव्हामध्ये खडे मीठ का बरं? तर खडे मीठ घातलं ना गव्हामध्ये किडे लागत नाही बरं का. मला नव्हतं माहिती, माझ्या जाऊबाईंनी मला सांगितलं.
आणि खरंच तुम्ही बघू शकता मागच्या वर्षीचे गहू आहेत बरं का हे, तरी पण त्याला अजिबात किडे वगैरे काहीच लागलेले नाही, फक्त त्याच्यामध्ये खडे मीठ घातलेलं आहे. मी पहिलं गव्हाला बोरिक पावडर घालायचे पण आता नाही घालत. तर गव्हामध्ये असं खडे मीठ घालायचं, एखाद्या चाळणीने चाळून बारीक बारीक ते मीठ काढून घ्यायचं, मोठे मोठे खडे असतात ना मिठाचे ते घालायचे आणि गहू भरून ठेवून द्यायचे. तर गव्हामध्ये आपण ज्या माचीस डबे असतात ना, माचीसचं बॉक्स ते पण घालू शकतो. त्यानंतर न्यूजपेपर असतात ना, त्याचे पण तुकडे करून आपण गव्हामध्ये घालू शकतो, त्याने सुद्धा किडे मकोडे होत नाही बरं का. आला वय रे? आंघोळ झाली? चहा प्याला का? अरे वा. थोडंच आहे अरे, थोडंच आहे. हा ना, सूर्य मावळतीला गेलाय फार. तर वर्षभराचे आपण गहू जर घेऊन ठेवले ना, त्याच्यामध्ये असं खडेमीठ घालायचं किंवा न्यूजपेपर किंवा आपलं माचीस बॉक्स असतं ते घालायचं. पण काय करायचं, आपण जास्तीचे गहू आहेत ना ते वेगळे ठेवायचे बांधून किंवा कोठीमध्ये ठेवायचे, त्याला सारखं सारखं उघडायचं नाही. सारखं सारखं गहू उघडले ना त्याच्यामध्ये किडे होतात. आणि जे रेग्युलर खायचे गहू आहेत ना, महिन्याभराचे आपण कशात तरी वेगळे काढून ठेवायचे, तर आपल्या गव्हात अजिबात किडे वगैरे होणार नाही. मग आता दळण झालं, आम्ही टेरेसवरती थोडासा टाइमपास केला. संध्याकाळचं वातावरण छान असतं ना, छान वाटतं टेरेसवरती झाडांच्यात. तर त्यानंतर मग खाली आले, सगळ्यांना एकदा चहा करून दिला मी आणि त्यानंतर लागले स्वयंपाकाला. तर स्वयंपाकामध्ये मी काळ्या चण्याची भाजी करणार होते. काळ्या चण्याची भाजी, पुरी आणि शिरा. म्हणलं देवाला नैवेद्य पण दाखवायला होईल. सकाळी मी दूध, साखर, पेढे याचा नैवेद्य ठेवला होता, फळं बिळं, पण म्हणलं संध्याकाळचं पण नैवेद्य दाखवावा, तर त्यासाठी काहीतरी गोड म्हणून शिरा, पुरी आणि काळ्या चण्याची भाजी. तर असा स्वयंपाक करणार होते मी. आणि महत्त्वाचं म्हणजे रामनवमीच्या आणि नवरात्रीच्या अष्टमी नवमीला आपण काळ्या चण्याची भाजी करतोच. काळ्या चण्याच्या भाजी मागं धार्मिक आणि सात्विक कारण सुद्धा आहे. हा पदार्थ देवी आणि प्रभू रामचंद्रांना अर्पण केला जाणारा मुख्य प्रसाद म्हणून मानला जातो. आता चैत्र नवरात्र चालू होते ना, आणि चैत्र नवरात्र झाले की नवमीला आपण कन्यापूजन घालतो. पण आपल्या इकडे महाराष्ट्रात जास्त करून चैत्र नवरात्र नाही धरत बरं का, फक्त बहुतेक लोकच करतात. त्यामुळे म्हणलं आपलं रामनवमीची पूजा झाली ना तर नैवेद्य पण दाखवावा. आपण नवरात्रामध्ये पण कन्यापूजन घालतो ना, कन्यापूजनसाठी पण रव्याचा हलवा, पुरी, काळ्या चण्याची भाजी यांचं नैवेद्य अर्पण केलेलं खूप शुभ मानलं जातं असं म्हणतात. आणि महत्त्वाचं म्हणजे काळ्या चण्याची भाजी आपल्याला नैवेद्यासाठी करायची ना, त्याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात नसतो घालायचा, सात्विक बनवायची असते. तर त्यासाठी मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर आणि खोबरं याची पेस्ट बनवून घेतली. आणि आपल्याला जर नैवेद्याला नसेल बनवायची ना काळ्या चण्याची भाजी, तर आपण 2-3 कांदे कापून ते परतून घ्यायचे, लसणाची पेस्ट करून घालायची तर चालतं. पण नैवेद्यासाठी करायची म्हणल्यावर लसण कांदा अजिबात नाही घालायचं. त्याच पद्धतीने मी भाजी बनवत होते. आता मी टोमॅटो, खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली होती ना, तेलामध्ये ती परतून झाली होती. आणि चणे पण छान शिजले होते बरं का, कुकरला लावले होते मी थोडंसं मीठ घालून, तर छान शिजले होते. त्याच्यातले थोडेसे चणे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला आणि आपल्याला भाजीमध्ये घालायची, म्हणजे भाजीला छान अशी बाइंडिंग आली जाती, म्हणजे भाजी थोडीशी घट्टसर होती. आता तेल सुटेपर्यंत ही पेस्ट मी परतून घेतली. त्याच्यामध्ये धनिया पावडर, त्यानंतर लाल मिरची पावडर, असं आपले जे बेसिक मसाले आहेत ना ते मसाले घालायचे, थोडीशी हळद घातली, ते परतून घेते. आता आपल्याला तिखट कसं लागतं त्यानुसार तिखट घालायचं. तर परतून घेतलं. आता त्याच्यामध्ये जे चण्याचं थोडंसं पाणी ना ते घालते आणि चण्याचं पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडी थोडी तरी पण यायला लागली. आणि चण्याचं पाणी घातल्यानंतर ग्रेव्ही थोडीशी शिजून द्यायची, म्हणजे त्याला तरी पण छान येते आणि ते मसाले असतात ना ते छान फुलले जातात, शिजले जातात आणि फ्लेवर छान येतो भाजीचा. आता ते चण्याची भाजी शिजलेली, त्याचं पाणी, चणे सगळं मी त्याच्यामध्ये ग्रेव्हीत घातलं. तुम्ही बघू शकता छान अशी तरी आली होती. आणि आपण ते चणे आता बाजूला काढले होते थोडेसे, ते मी वाटून घेतले मिक्सरला आबडधोबड. एकदम बारीक पेस्ट केली तरी पण चालतं, एकदम छान अशी ती घट्ट झाली जाते भाजी बरं का. तर मी थोडेसे वाटून घेतले, त्याच्यामध्ये घातलेत आणि आता छान तरी पण आली, भाजी पण छान झाली. चवीनुसार मीठ का नाही घातलं मी, कारण मी चणे शिजायला घालताना त्याच्यामध्ये मीठ मी ऑलरेडी घातलेलं होतं, त्यामुळे मी मीठ नाही घातलं नंतर. आणि सगळ्यात शेवट आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते त्याच्यामध्ये. तर झाली आपली भाजी तयार. तर नवमीला, अष्टमीला आपण काळ्या चण्याची भाजी सुकी पण बनवू शकतो किंवा अशी पातळ पण थोडीशी घट्टसर बनवू शकतो. आता भाजी झाल्यानंतर मला शिरा करायचा होता आणि पीठ मळून ठेवलं होतं मी पुऱ्यासाठी. थोडासा शिरा झाला ना लगेच मी पुऱ्या करून घेणार होते. तर भाजी मी उतरून ठेवली. आता छान उकळी आली होती भाजीला. आणि शिरा बनवण्यासाठी मी गॅसवरती आता कढई ठेवली. गावरान तुपामध्ये बनवणार होते मी.
आणि पायनॅपल फ्लेवरचं बनवत असते ना, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली की छान कलर पण येतो. दुसऱ्या बाकीच्या केमिकलच्या कलरची गरज पडत नाही. आता मी कढईमध्ये थोडंसं गावरान तूप घेतलं, त्याच्यामध्ये रवा घातला. रवा थोडासा खरपूस भाजून घेते. त्यानंतर गरम पाणी घालायचं आणि साखर घालायची, थोडंसं पायनॅपल फ्लेवर, थोडंसं पिंचभर नमक घालायचं. पिंचभर नमक घातलं ना कोणत्याही गोड पदार्थामध्ये त्याची चव अजून वाढती. आणि थोडीशी हळद घातली तर छान असा शिरा झाला होता तयार. शिरा मी उतरून ठेवते आता. त्यानंतर आता फक्त पुऱ्या करायच्या होत्या. आणि स्वयंपाक करताना किचनवर थोडाफार का होईना राडा होतोच बरं का. तर मध्ये मध्ये किचनवरती असा कपडा पण मारावा लागतो. ते एकदम राडा झाला का त्याच्यामध्ये स्वयंपाक करायचं मनच नाही लागत बरं का. त्यामुळे मी किचन वाटा थोडासा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर लागले आता पुऱ्या करायला. आणि पुऱ्या आपल्या एकदम टम्म फुलण्यासाठी त्याची पण एक ट्रिक सांगते मी तुम्हाला. पुऱ्याचं पीठ मळताना त्याच्यामध्ये थोडासा रवा घालायचा आणि पुरी कशी लाटते मी तुम्ही बघू शकता. एका साईडने लाटायची बरं का, अशा आलटी पलटी नाही करत राहायची. आता पुरीची जी बाजू वरून आहे ना, आपण तेलात घालताना ती बाजू वरतूनच आली पाहिजे, तरच पुरी एकदम टम्म अशी फुलती. आणि पुरीचं पीठ मळताना त्याच्यामध्ये थोडासा रवा जर घातला ना, रव्यामुळं पुरी अजिबात तेल ओढत नाही आणि ती पुरी फुललेली आहे ना, बराच वेळ तशी फुलून राहते बरं का. अजिबात ती जास्त नरम पडत नाही आणि खायलाही छान लागते. आता तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी अशी टम्म फुलती आणि फुललेली पुरी बराच वेळ ती फुललेलीच राहते. आता पुऱ्या पण तळून झाल्या होत्या. नैवेद्य दाखवायचा होता देवाला. त्यानंतर मला बाकीच्यांना जेवायला पण द्यायचं होतं, कारण गरम गरम पुरी छान लागते ना खायला. इकडं तळी का इकडं गरम गरम लगेच मी जेवायला देत असते. तर हे नैवेद्यामध्ये पुरी, शिरा आणि काळ्या चण्याची भाजी. आता नैवेद्याखाली भरीव चौकोन काढला पाण्याने आणि त्याच्यावरती आता नैवेद्य ठेवते. तर रामनवमीचा जन्मोत्सव सोहळा मस्त असा पार पडला. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.